नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी अचानक एक मीडियामध्ये बातमी आली की शरद पवार, सुप्रियाताई सुळे हे सागर बंगल्यावर पोहोचलेत आणि अगदी ते 1-1.5 तास सागर बंगल्यावर होते. सगळ्या प्रकारची सिक्युरिटी किंवा सगळेच रस्ते अगदी बंद होते आणि सागर बंगल्यावर पोहोचून शरद पवार, सुप्रियाताई सुळे, देवेंद्र फडणवीसांचा पाहुणचार त्यांनी केला. अशा प्रकारच्या बातम्या आपण माध्यमांमध्ये बघितल्या आणि त्या कोणी नाकारल्या पण नाही. न शरद पवारांच्या बाजूने नकार दिला की अशा पद्धतीची काही भेट झाली नाही, न सुप्रियाताईंनी असं काही भेट आमची झाली नाही म्हणून नकार दिला, किंवा देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा असा काही नकार दिला नाही. त्यामधून असं एकंदरीत वाटतं की शरद पवार आणि सुप्रियाताई देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर रात्रीच्या वेळेस जाऊन भेट झाली आणि ज्या प्रकारे मध्यंतरी जो रोजगार मेळावा बारामतीमध्ये अजित पवारांच्या पुढाकाराने ठेवला होता आणि त्याच्या अगोदर जे जरांगे पाटलांनी जे मुख्यमंत्र्यांना किंवा अजित पवारांना किंवा देवेंद्र फडणवीसांना, विशेषतः जास्तीत जास्त देवेंद्र फडणवीसांना खालच्या स्तरहीन भाषेत ज्या शिव्या दिल्या, त्याच्यानंतर जे दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये काही चर्चा होऊन सरकारने त्याच्यावर SITची स्थापना केली. त्याच्यानंतर जरांगे पाटलांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी जवळजवळ बंद झाल्या. जरांगे पाटील जे पायी चालत आले होते किंवा त्यांना नंतर गाडीतही पण कुणीतरी बसवलं, त्याच्यानंतर त्यांनी U-टर्न घेतला, आंदोलन स्थगित करून टाकलं, मंडप काढला. शिवाजी महाराजांचा पुतळा होता, नंतर त्यातही ते गागाडा करत होते आणि हा सगळा प्रकार आपण बघितल्यानंतर ते दवाखान्यात गेले. पण दुसऱ्या दिवशी बाकी शरद पवारांनी प्रेस घेतली आणि सांगितलं की जरांगेंचा माझा काहीही संबंध नाही. जरांगेंना मी फक्त एकदाच भेटलो आहे, मी जरांगेंना कधी फोनसुद्धा केले नाही आणि जरांगेंचा माझा काडीचाही संबंध नाही, या आंदोलनाचा माझा कुठलाही संबंध नाही. तुम्ही माझे फोन कॉल तुम्ही तपासू शकतात, माझं कुठं नाव आलं तर मला सांगा. अशा प्रकारचं हात झटकून जरांगे पाटील जेव्हा अशा प्रकारचे हात झटकून शरद पवार मोकळे झाले होते. आता आपण असं समजायचं का की शरद पवारांनी अशी प्रेस घेतली म्हणजे जरांगे पाटलांच्या या सगळ्या आंदोलनापाठीमागे शरद पवार नव्हते असं आपण कधीच म्हणू शकत नाही. आणि इतक्या मोठ्या सत्तेवर राहिलेले शरद पवार, त्यांना SIT माहिती आहे, SITचं कार्यपद्धती माहिती आहे आणि SITचा अहवाल काय येणार आहे, किती खोलवरपर्यंत त्याचा तपास होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी शरद पवारांना माहिती आहे. या राज्याचे ते मुख्यमंत्री राहिलेले, शिवाय त्यांनी मंत्रिपदसुद्धा सांभाळलेले, गृहमंत्रीपदसुद्धा सांभाळलेले. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कशी हाताळायची या सगळ्या गोष्टी शरद पवारांना माहिती आहे. आजही शरद पवारांच्या इतका ब्रिलियंट, इतका हुशार, अनुभवी नेता महाराष्ट्रामध्ये नाही आहे. शरद पवारांना जे काही धोबी पछाड दिली ती फक्त देवेंद्र फडणवीसांनी. कारण शरद पवारांनी जरी 4 वेळा ते मुख्यमंत्री झाले तरी पण त्यांना एकदाही 5 वर्षाचा कार्यकाल त्यांचा मुख्यमंत्री पदाचा पूर्ण करता आला नाही. आणि देवेंद्र फडणवीसांनी 2014 ते 2019 हा 5 वर्षाचा पूर्ण कार्यकाल पूर्ण केला. ही गोष्टसुद्धा उल्लेखनीय करण्यासारखी आहे. आणि मग शरद पवार सागर बंगल्यावर का गेले? याच्या अगोदर जरांगे पाटीलसुद्धा शिव्या देता आई बहीण काढता हरामखोरसारखी भाषा वापरता मीच येतो सागर बंगल्यावर, पायीच येतो, तिथंच गोळ्या घाल, तिथंच मार, प्रश्नच संपून जाईल. अशा प्रकारची वैफल्यग्रस्त बडबड करून जे काही जरांगे पाटील सागर बंगल्यावर निघाले होते
SITची स्थापना जेव्हा झाली तर जरांगे पाटील एकदम त्यांनी युटर्न घेतला आणि जरांगे पाटलांच्या पण परिस्थिती लक्षात आली की आता परिस्थिती गंभीर होईल, आता आपल्याला सोडणार नाही. जरांगे पाटील नंतर ततमम करू लागले आणि वेगळंच काहीतरी बोलू लागले. मग आता मी शिव्या देणार नाही, मग ते रागाच्या भरात बोलला असेल, माझ्या पोटात कावळे कोकत होते, मी काही खाल्लेलंच नव्हतं, मी इतक्या दिवस उपाशी होतो. अर्थात त्यांचा काय उपवास होता किंवा उपोषण होतं हे खाऊन पिऊन होतं हे त्यातून आता स्पष्ट झाले. आणि जरांगे पाटलांना गर्दी पाहिजे, लोक चाहते, सेवेकरी पाय दाबायला लागतात किंवा सगळ्या गोष्टी हाकालायला लागतात, फुकट सगळं होत असतं, लोक पैसे खर्च करत असतात, भाऊ दादा कोण देव किंवा असे लोक उपमा देत असतात, जयघोष चालतो, जय जयकार चालतो. याच्यामध्ये हे लोक अक्षरशः धुंद झालेले असतात. या लोकांना अशा प्रकारच्या गर्दीची सवय होते, गर्दीची नशा लागते. त्याच्यामुळं गर्दी पाहिजे, बस आंदोलन पाहिजे. काय त्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं हेच तर या जरांगे पाटलांना सुद्धा दुःख आहे की इतक्या लवकर कसं सरकारने दिलं. मला अजून काही दिवस प्रसिद्धी मिळवायची होती, मग मी सागरला जातो आणि जे आंदोलन शरद पवारांच्या मदतीने, शरद पवारांच्या सपोर्टने अख्ख्या महाराष्ट्राभर पेटलं, त्याची दहकता प्रत्येक माणसापर्यंत पोचली, गावागावामध्ये पोचली. आणि ते जरांगे पाटील आता त्यांच्या अंतरवली सराटीमध्येच आहे आणि त्यांना पोचायचं होतं सागरवर, पण पोचले शरद पवार. आणि शरद पवार SIT लागली म्हणून पोचले नाही. शरद पवारांना त्या SITशी काही संबंध नाही. शरद पवारांची चौकशी होणार नाही, शरद पवारांचा याच्यामध्ये कुठं रोल पण येणार नाही. तुम्हाला आताच सांगून ठेवतो, राजकारण इतकं वाईट असतं, राजकारणी इतके वाईट असतात, सगळ्या सेटिंग हे करत असतात. सरकार कोणाचंही असो, ब्युरोक्रेसीमध्ये शरद पवारांची आजही चालती आहे. जे सरकारी बाबू असतात त्यांची पोहोच, शरद पवारांची पोहोच अगदी सगळ्याच ठिकाणी आहे. त्याच्यामुळे शरद पवारांचं नाव कुठेही येणार नाही आणि शरद पवारांना कुठेही यासाठी धक्कासुद्धा लावणार नाही, ही सुद्धा गोष्ट तितकीच खरी आहे. बाकी शरद पवार तिथं गेले, मग आता शरद पवारांनी तर ते SITच्या बाबतीत तर 100% सांगून टाकलं असेल की त्या जरांगे पाटलांचं तुम्हाला काय करायचं ते करा आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय तुम्ही किती धिडकूस घालायचा तो पण करा. 47 जागा तुम्ही जिंकल्या तरी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण सुप्रियाच्या बाबतीत काहीतरी लूज करा. सुप्रियाला कुठंतरी एक सेपर सीट तुम्ही अशी शोधा किंवा तिथं तुमचा उमेदवार बाकी थोडासा कच्चा द्या, म्हणजे मग सुप्रिया कशी निवडून येईल याच्या बाबतीत काहीतरी करा. अशा प्रकारची मागणीसुद्धा शरद पवार करू शकतात. आणि मग सुप्रिया एकदा निवडून आली की मग सगळा पक्ष तुमच्या पाहिजे तर मी तुमच्या जवळ आणून देतो, हा पक्ष तुम्ही सांभाळा, तुम्हाला काय करायचं ते करा. कारण बारामतीमध्ये परिस्थिती अवघड झाली. आता सुनेत्रताईंच्या पण सभा सुरू झाल्या, सुनेत्रताईंच्या सभा सुरू झाल्या. सुनेत्रताईंसारखी किंवा सुनेत्र वहिनींसाठी लोक अक्षरशः प्रत्येक गावागावामध्ये स्वतःच्या भाकरी घेऊन प्रचार करतात आज. आणि अजित पवारांनी त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक खालच्या स्तराची असेल किंवा तळागाळातल्या काही योजना असतील, या सगळ्या पोहोचवण्याचं काम छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचं काम असेल, शेतीचे कामं असतील, रोजगाराचे कामं असतील, महिलांचे किंवा विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील, रस्ते असतील, छोट्या मोठ्या लोकांचे भांडणं असतील, हे सुद्धा सगळे कामं करण्याचं जे काही श्रेय आहे ते अजित पवारांना जाते. आता शरद पवार इथं खासदार होते, शरद पवार अनेक वेळा इथून निवडून गेले, सुप्रियाताईसुद्धा जवळजवळ 2-3 वेळा तिथून निवडून गेल्या आहे. पण सुप्रियाताईंच्या एकंदरीत लक्षात आले की सुप्रियाताईंना असं वाटतंय की आपण इथून आता निवडून जात नाही. लोक सुप्रियाताईंना अक्षरशः फोनवर सांगतात आहे की ताई आता बोलू नका, आम्ही आता वहिनींचं काम करतोय, आम्ही इतक्या दिवस तुम्हाला मदत केली, आता आम्ही
सुनेत्रा वहिनींचं काम करणारे, आम्ही अजित पवारांच्या बरोबर आहे, असं सरळ सरळ लोक तोंडावर सांगतात आता. तेव्हा परिस्थिती अतिशय बिकट आहे बारामतीची. आणि सुप्रियाताईंनी जर इथं बारामतीमध्ये ही सीट लढवण्यासाठी जर नकार दिला तर सुप्रियाताईंना एखादं राहुल गांधींसारखं वायनाड शोधावं लागणार आहे. आणि कदाचित बारामतीमध्ये शरद पवारांना दंड थोपटावं लागतील. शरद पवार या 85च्या वयामध्ये बारामती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या U-टर्न घेऊन, आता ह्याच्यापूर्वी शरद पवारांनी सांगून टाकले की मी कुठली सक्रिय राजकारणात आता प्रवेश करणार नाही, काम करणार नाही, किंवा मी लोकसभा निवडणूक लढणार नाही. पण शरद पवारांचे हे जे काही मागचे विधान आहे ते सगळे खरे असतात असं नाही आहे. शरद पवार कधीही कोणतीही गोष्ट बदलू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. शरद पवार BJPला पाठिंबा देऊ शकतात, शरद पवार शिवसेनेला सत्तेवर बसू शकतात. शरद पवारांनी काही केलं तरी पत्रकारांनी शरद पवारांना विचारायचं नसतं. बाकी देवेंद्र फडणवीसांना विचारायचं असतं, अजित पवार तुमच्याबरोबर का आले, त्यांच्यावर तर तुम्ही 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला होता. अशोक चव्हाण का आले, त्यांच्यावर तर तुम्ही आदर्श घोटाळ्याचा आरोप केला होता. हे पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारायचं असतं. पण शरद पवारांनी काहीही केलं, शरद पवारांनी भारतीय जनता पार्टीला न मागताच पाठिंबा दिला. कधीच शिवसेनेला पाठिंबा देणार नाही किंवा शिवसेनेबरोबर जाणार नाही असं म्हणणाऱ्या शरद पवारांनी 2.5 वर्ष सरकारमध्ये शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती. पण मराठी पत्रकार, मराठी मीडिया शरद पवारांना हे कधीच विचारणार नाही, कारण तो शरद पवारांचा अधिकार आहे. शरद पवारांनी काही वागलं तरी शरद पवारांना बाकी हे विचारायचं नाही. बाकीच्या सगळ्या दुनियादारीला विचारायचं, पण शरद पवारांना विचारायचं नाही, कारण ते मोठे नेते, ते तेल लावलेले पैलवान आहे, त्यांनी केली ती खेळी असते आणि बाकीच्यांचं कॅरेक्टर ढिल्लं असतं. अशी परिस्थिती या राज्यामध्ये आपण बघतोय. त्याच्यामुळं जर सुप्रियाताई जर लढणार नसेल तर शरद पवार बारामतीमध्ये लढतील अशी शक्यता वाटते. आणि मग सुप्रियाताईंना एखादं वायनाड शोधायचं महाराष्ट्रामध्ये, त्याच्यासाठीच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांच्या तिथं जेवण वगैरे सगळं झालेच असेल, त्याच्यात काही चर्चा झालेच असतील. आणि मग सुप्रियाताईसाठी कुठला तरी एखादा सेपर मतदारसंघ सोडा, बाकीचं सगळी राष्ट्रवादीचे नेते समर्थक तुमच्या पायाजवळून आणून ठेवतो. पण सुप्रियाताईला किंवा माझ्या ह्या सुप्रियाला आता अभय द्या, ही मागणी करण्यासाठी शरद पवार काहीही करू शकतात. त्यांना जरांगेशी काही देणं घेणं नाही आहे, या राज्यातल्या जनतेशी काही देणं घेणं नाही, राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त त्यांची लेक, त्यांची प्रिय लेक, तिच्या भविष्याचा विचार ते करू शकतात. जरांगे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्याशी काही मतलब शरद पवारांना नाही, हेच यातून स्पष्ट होतं. तेव्हा निघाले होते जरांगे सागर बांगल्यावर, पण पोचले शरद पवार, हेच यातून आपल्याला स्पष्ट करायचे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.